मिर्झा राजाची पाठीवरची भुणभुण आता कमी झाली आहे या भरोशाने राजे सैन्यासह तळ कोकणात गेले होते. त्यांना जाऊन 5 दिवस मागे हटले होते. जिजाऊ साहेब सदरेवरचे निवाड्याचे आणि खलित्याचे मजकूर मायने सांगण्याचे काम आटोपते घेत होत्या. त्यांचे मन आताशा कशातच लागत नव्हते. बाळाजी, थांबूया आता, येतो आम्ही, जिजाऊ सदर बैठकीवरून उठत चिटणीसांना म्हणाल्या. चिराग लागणीची वेळ होत आली आहे. जशी आज्ञा, म्हणत बराच वेळ कुरू चालवलेले सफेद शहामृगपीस बाळाजींनी कलम दालनात हलकेच ठेवले. ते लगबगीने उठून उभे राहिले. तिकडे जिजाऊंच्या खासे महालात नित्याप्रमाणे त्यांना दिवट्यांचे सलाम देण्यासाठी लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, काशीबाई असा जवळजवळ सारा राणीवसा जमला होता. पुतळाबाईंच्या शेजारी संभाजीराजे उभे होते. त्यांच्या तर्फेने सखुबाई, राणूबाई, अंबाबाई अशा त्यांच्या बहिणी उभ्या होत्या. सारी जण जिजाऊंची वाट बघत होती. इतक्यात बुट्ट्याचा काळागार शालू नेसलेल्या गौरवर्णी सोयराबाई तोलत्या धीम्या पावलांनी आपली कन्या बाळीबाईसह त्या महालात प्रवेशल्या. त्यांच्या मागे त्यांची खास दासी चंद्रा आणि 2-4 कुणबिनी होत्या. त्यांना बघताच सगळ्या राणीवशाने आपले उभे राहणे झटकन सावरले. संभाजीराजांनी कमरेत वाकून त्यांना तीपेडी अदब मुजरा केला. सोयराबाई सीधे चालत पुतळाबाईंच्या जवळ आल्या. पुतळाबाईंची मान अदबीने खाली गेली होती. नजर सोयराबाईंच्या पायांवर खिळली. त्या गोऱ्यापान पायांवरच्या कोरलेल्या आळत्याच्या नक्षीत क्षणात पुतळाबाईंचे मन गुरफटल्यागत झाले. आपले बिब्बेवाणाचे डोळे संभाजीराजांच्यावर जोडून त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत सोयराबाई पुतळाबाईंच्याकडे न बघताच म्हणाल्या. बाई, धाकल्याबाई, बाकी धाकल्याबाई, फरमानाची बाब बाळराजांच्यावर निभावली म्हणून निभावली. खुद्द स्वारींनाच फरमान घेणे पडले असते तर कोण बेअदबी झाली असती साऱ्यांची. आमचे बाळराजे हुशारीचे, कुठलीच कसूर त्यांनी नाही केली. टाकली मान वर उठून पुतळाबाईंनी एकवार सोयराबाईंच्याकडे बघितले. पायांवरची आळत्याची नक्षी त्यांच्या डोळ्यात दिसल्यासारखे पुतळाबाईंना वाटले. या म्हणत संभाजीराजांनी सोयराबाईंच्या जवळ उभ्या असलेल्या बाळीबाईंना हाताला धरून आपल्या जवळ घेतले. कोण प्रकारचं खलबत चाललं आहे बाळराजे, थोरल्या बाईंची, असे हसून म्हणत जिजाबाई महालात आल्या. त्यांच्या येण्याने महालाला जणू सुगंधी भरले पण मिळाले. कोणी काही बोलण्याच्या आत सोयराबाई पदर सावरीत बोलून गेल्या. नाही, आम्हीच म्हणत होतो बाळराजांना. सोयराबाईंच्या नाकाचा मुळात लालसर असलेला शेंडा लालावून आला. मंचकावर शांत बैठक घेत जिजाऊंनी त्यांना विचारले. काय म्हणत होतात? की उमर लहान असताना त्यांना फरमान घेणं पडलं. त्यांनी म्हणूनच हुशारीनं ते निभावलं. ते ऐकताना राणीवशातील सगळ्या राण्या एकमेकींच्या तोंडाकडे बघतच राहिल्या. सोयराबाईंनी नक्षी क्षणात पालटून टाकली होती. जिजाबाईंना, संभाजीराजांना, राणीवशाला कुणालाच राजगडावर कल्पना नव्हती की राजे तळकोकणात नव्हते. ते मिर्झा राजांच्या गोटात त्यांच्यासाठी दिलेल्या शामियान्यात पिंजऱ्यात कोंडलेल्या वाघासारखे अस्वस्थ फेऱ्या घेत होते. मिर्झा राजाने तळकोकणात तातडीचे पत्र धाडून राजांना कऱ्हे पठारावर आपल्या तळात बोलवून घेतले होते. राजांना कल्पना नसताना मिर्झाने खुद्द त्यांच्या नावाचे वफादारी जाहीर करणारे पत्र परस्पर औरंगजेबाला पाठवले होते. औरंगजेबाने तातडीने खुद्द राजांच्या नावे फरमान पाठवले होते. तळकोकणातून राजे तातडीने मिर्झाच्या गोटात आले होते आणि छातीवर सह्याद्री ठेवून राजांनी बक्षी जानी बेगच्या शाही रिवाजाप्रमाणे आज फरमान स्वीकारले होते. फरमानाच्या उंटाजवळ गुडघे टेकून शाही थैली खालच्या मानेने टोपावर घेताना राजांना संभाजीराजांनी सांगितलेला कढ आठवला होता. जनावरासमोर गुडघे टेकून फरमान घेताना जामावर डाग पडतात, ते जाता जात नाही. फरमान घेऊन आलेले राजे त्या आठवणीने हैराण झाले होते. एकसारखे अस्वस्थ फेऱ्या शामियान्यात घेत होते. एकाएकी ते थांबले. त्यांच्या मनात विचार उठला. शंभूराजे, फरमान घेऊन तुम्ही आमच्या भेटीस आला. काही न बोलता आम्ही तुम्हाला पोटशी घेतलं. आज आम्हीही फरमान घेऊन आलो, पण आम्हाला पोटाशी घेणारे इथं कोणीच नाही. परंतु आपले राजे पण मिर्झाच्या तळावर धुळीत टाकून राजांनी आणि संभाजीराजांनी आपल्या लोकांना जगण्याचा धीर दिला होता. दुर्बलाच्या हक्काचे संरक्षण करणे हेच खरे राजेपण. राजांनी ते पाळले होते, फार फार मोठी किंमत देऊन. मिर्झा राजाच्या हिशेबी शिवाजीराजांचे श्रींचे राज्य आता निकालात निघाले होते.
सगळा राजस्थानी चिवटपणा पणाला लावून शिवाजी आणि संभाजी हे दख्खनी मावळमणी त्याने उचलले होते. आपल्या निष्ठावंत हातांनी औरंगजेबाच्या जपाच्या तसबीहच्या माळेत ते गुंफण्यात आपण फत्ते घेतली या समाधानात मिर्झा राजे होते. आता त्याची रेगिस्तानी पिंगट नजर विजापूरकडे आदिलशाहीच्या रोखाने वळली. तो पुरा दख्खन पायाखाली रगडायला आला होता. मिर्झा राजाने आपला खास हेजीब राजगडावर पाठवून राजांना आपल्या फौजेनिशी पुरंदराच्या तळावर दाखल होण्याचा निरोप पाठविला. विजापुरावर चालून जाऊन शाही चाकरी बजावण्यासाठी त्यासाठी राजांना त्याने आपल्या तहात बांधून घेतले होते. राजे राजपुताबरोबर विजापूरच्या रोखाने गेल्याला 2 महिने लोटले. नेहमीसारख्या जिजाऊ सदर काम आटोपते घेत होत्या. मान मोडून एकलगीने बाळाजी आवजी त्यांच्या शब्दाबरोबर शहामृगपीस चालवित होते. जिजाऊंनी शेवटचा खलिता सांगून संपविला. त्या थांबण्याची वाट बघत बाहेर थांबलेले मोरोपंत पेशवे सदर चौकात आले. छातीवरच्या उपरण्याला हात भिडवीत त्यांनी मासाहेबांना मुजरा केला. काय पंत? जिजाऊ त्यांच्याकडे बघत म्हणाल्या. शृंगारपुराहून एक वेद पारंगत शास्त्री आलेत, केशव भट नावाचे. आईसाहेबांची भेट मागतात. आज्ञा होईल तर. मोरोपंत अदबीने थांबले. पेश करा त्यांना पंत. मोरोपंतांनी सदर दरवाजाकडे बघितले. त्यांच्या इशाऱ्याची वाट बघत बाहेर खोळंबलेले केशवभट आत आले. अंजिरी रंगाचा जरी किनारीचा रुमाल त्यांनी मस्तकाला बांधला होता. तांबड्या काठाच्या धोत्रावर लांब बाहीची स्वच्छ बाराबंदी होती. खांद्यावरून छातीकडे येत पाठीशी वळलेल्या उपरण्याचा वेढा होता. रांगोळीने घासलेल्या पितळी देवमूर्तीसारखे शास्त्रीपणाचे तेज त्यांच्या मुद्रेवर होते. केशवभटांनी कमरेत वाकत दोन्ही हात जोडून जिजाऊंना नमस्कार केला. आऊसाहेबांना बघण्याची फार दिवसांची त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी आपल्या तेजस्वी डोळ्यांनी जिजाऊंना निरखून पाहिले. काय अजून येणं केलं शास्त्री बुवा? जिजाऊंनी केशवभटांच्याकडे बघत शांतपणे विचारले. त्या प्रश्नाने केशवभट पुन्हा कमरेत वाकले. म्हणाले, थोडंसं शास्त्र जाणतो. रामायण, महाभारत, वेद, उपनिषद. पायीच्या सेवेचा योग येईल तर छान. आम्ही अशा आसामीच्या शोधातच आहोत. मोरोपंत यांना आमच्या महाली पेश करा. जगदंब. जिजाऊंची चर्या प्रसन्न दिसत होती. त्या बैठकीवरून उठल्या. आपल्या महालाच्या रोखाने चालू लागल्या. त्यांच्याकडे बघितले तर कुणालाही कळले असते की कसले तरी विचार त्यांच्याबरोबर चालत असावेत. पण ते राजांचे नव्हते. संभाजी राजांचे नव्हते. राजांच्या राणीवशातले तर नव्हतेच. राज्याचेही नव्हते. जिजाऊ विचार करीत होत्या आपल्या नातू सुनबाईचा, येसूबाईचा. संभाजी राजांचे लग्न झाले आणि पिवळ्या अंगाने येसूबाई पिलाजीरावांच्या बरोबर शृंगारपूरला गेल्या होत्या. जाणतेपणीच त्या माहेरीच राहणार होत्या. ते माहीत असूनही जिजाबाई स्वतःशी म्हणाल्या, फार दिवस झाले. पोर डोळ्याआड राहिली. एकदा बलाऊ धाडलं पाहिजे. पन्हाळा प्रांताहून निघालेला बहिर्जी नाईक चिराग लागणीच्या वेळेला राजगड चढून आला. बालेकिल्ल्यावर येऊन त्याने जिजाऊ साहेबांना आपण आल्याची वर्दी पाठवली. त्यावेळी जिजाऊंच्या महाली मोरोपंत आणि केशवभट उभे होते. जिजाऊ संभाजीराजांच्यासह मंचकावर बसल्या होत्या. केशवभटांची आस्थेने विचारपूस केल्यावर जिजाऊंनी त्यांना संभाजीराजांना रामायण महाभारत सांगण्याची मोलाची कामगिरी जोडून दिली. बहिर्जी आल्याची वर्दी मिळाल्यामुळे जिजाऊंनी मोरोपंत आणि केशवभट यांना निरोप दिला. रामोशी वेशातील दूरची धावणी घेतलेला दमगीर बहिर्जी महालात आला. जोहार घालून त्याने मासाहेबांकडे बघितले. कोण मामल्याची खबर? बोला नाईक. विचारांचा गोंधळ उडाल्यामुळे घोटाळलेल्या बहिर्जीला जिजाऊंनी धीर दिला. इजापूरला लई जोराचा जंग झाला. धन्यासनी आणि राजपुताला शर्जाखानामोहर शिकस्त घ्यायला लागली. ते कानी आलंय आमच्या. विजापूरच्या सरलष्कर सर्जाखानानं पहाडाचं काळीज दाखवलं. एकेकाने त्यानं चालून आलेल्या राजपूत, दिलेर, नेताजी आणि राजे या 4 सेनापतींना निकरानं भांडून शिकस्त दिली. फार इमानाचा आणि ताकदीचा असला पाहिजे सर्जाखान. राजे विजापूर सोडून पन्हाळ्याकडं कूच झाल्याचं आम्ही ऐकून आहोत. काय झालं पन्हाळ्याचं? जी कंदी घडायचं नाही असं घडलं पन्हाळ्याचं आई साहेब. आपला 1000 पाऊलोक पन्हाळ्याच्या छाप्यात कामी आला. गड काय हाताला लागला नाही. बहिर्जीने मान खाली घातली. मतलब संभाजीराजांच्या कपाळी आठ्या चढल्या. सारे अंग ताठरले.
1000 लोक एका छाप्यात खर्ची पडले होते. इजापूर सोडताना धन्यांनी फौजच्या 2 फळ्या केल्या. एक सरलस्करांच्या दिमतीला दिली, दुसरी संघ घेऊन खासराज कालच्या षष्टीला पन्हाळगडाला मध्यरात्रीचं भिडलं. नेताजीसनी त्यांनी षष्ठीची रात नेमून दिलेली होती, पण नेताजी वक्ताला गडाच्या पायथ्याला भिडलं नाही. वाट बघून राजे हैराण झालं. रात टळतीला यायला लागली म्हणून आपली फौज घेऊन गड चढायला लागलं. पर गडकऱ्याला सासूद लागलेला होता. धुकटलेल्या तटाभोवत्यानं आपलं धारकरी घेऊन तो दब्यानं बसला होता. राजा टप्प्यात येताच तो मोहऱ्यानं चालून आला. चालण्यात हत्यामार झाली. 1000 माणूस उतरंडीला पडला. गर्दी करून राजा उरलेल्या लोकांनीशी विशाळगडाकडे सरकलं. मग राजे आता विशाळगडी आहेत तर आणि आमचे सरलष्कर कुठं आहेत? जिजाबाईंना नेताजींचा करीना काय ते कळेना. नाही मासाब, राजा फोंड्याच्या रोखानं कोकणात उतरल्यात आणि बहिर्जीचा साथ कातरला. नजर जिजाऊंच्या आणि बाळधण्याच्या पायांवर पडली. आणि काय नाही, जिजाऊंना आणि कुणी कामी तर आले नाही ना अशी शंका आली. कसं सांगा मासाब, अशी खबर सांगण्यात परास जीभ झडल्यासी बेस. नाईक, जीभ झडली तरी सत्य झाकून राहणार थोडंच. बोला. जिजाऊंनी बहिर्जीला जखडून टाकलं. विशाल गडावरनं राजांनी सरलस्करांनी खलिता धाडवला. सरलस्कर असून समयास कैसे पावला नाहीत. दाखल होण्यास दिरंग केला. सबक तुम्हास बरतर्फ करतो आहोत असा हुकूम दिला. ते वाचून नेताजी बिथरले. राजांच्यावर राग झालं. राजासनी पारख होऊन इजापूरच्या दरबाराला फौजा सुद्धा जाऊन मिळाले. मुंडासे डोलून बहिर्जी गदगदल्या सुरात बोलला. जिजाबाई डोळे ताणून बहिर्जींच्या धुळकटलेल्या मुंडाशाकडे बघतच राहिल्या. बहिर्जीच्या अंगावरच्या घुंगडी काचोळ्यांकडे संभाजीराजे रोखून बघत होते. त्यांच्या कानात भरदार मिशांच्या थोराड तिधारी पगडीच्या नेताजी काकांनी राजपुताच्या गोटात सांगितलेले शब्द घुमू लागले. माणूस जिथं उपासतं ती जागा माणसाला साथ घालती बाळधनी. संभाजीराजांना वाटले बहिर्जीच्या अंगावरचं घोंगडी काचोळं मोठमोठं होत आहे. ते भलं मोठं काचोळं आपल्या हातात घेऊन नेताजी काकांनी ते जाळ्यासारखं फेकून सगळा पुरंदर किल्ला त्यानं पार झाकून टाकला आहे. त्या काचोळ्याखाली त्यांचे शब्द गुदमरून तडफडत आहेत. माणूस जिथं उपासतं ती जागा माणसाला साथ घालते बाळधनी. इकडे आग्र्यात संगमरवरी सफेद चिऱ्यांचा ताजमहल असाच गुदमरून तडफडत होता. लाल किल्ल्यावरच्या मुसामा बुरुजालगतच्या मनोऱ्यातील शहाजहांची 7 वर्षांची कैद संपली होती. ए अल्लाह ताला, मेरी आगे वाले जहान की हालत अच्छी कर, मुझे जहन्नम के दर्दे आग से बचा ले अशी खुदाला कळवळून प्रार्थना करीत शहाजहानने आग्र्याला लाल किल्ल्यात शेवटची सांस टाकली. ही सारी उत्तरी वार्ता वाऱ्याबरोबर दक्षिणेत येऊन पोहोचली होती. ऐकणारे विस्मित होत होते. शहाजहानची मुलगी जहां आरा बेगमा अकबराबादी महल आणि फतेपुरी महल त्याच्या बुढ्या आंधळ्या आणि फाकळलेल्या निस्तेज प्रेतावर कोसळून फुटून रडल्या. शहाजहानचे सुरकुतलेले म्हातारे गोरे अंग फाकळून निघाले होते. औरंगजेबाने त्याच्या खास विश्वासातल्या तबिबाला फितून औषधी म्हणून विषारी तेलाने त्याच्यावरील शहाजहानला मालिश करून घेतले होते. त्याच्याकरवी शहाजहानला मालिश करून घेतले होते. आपल्या बापाच्या मनाचा झाला तो दाह कमी वाटला म्हणून की काय औरंगजेबाने त्याच्या शरीराचाही आगडोंब पेटवून दिला होता. वृंदावन या एका हिंदू वैद्याच्या औषधींनी शहाजहान त्या मालिशच्या मुसीबतीतून कसा तरी बचावला होता. पण त्याचे अंग फाकळून निघाले होते. त्यातून हाय खाल्लेला शहाजहान पुन्हा कधी उठलाच नाही. मला नरकाच्या आगीपासून वाचव म्हणून खुदाला विनवणाऱ्या शहाजहानला तशी संधी औरंगजेबाने ठेवलीच नव्हती. हर प्रकारच्या नरक यातना शहाजहानने कैदेतच भोगलेल्या होत्या. इमानी कुत्र्यासारख्या असलेल्या मुतमद नावाच्या आपल्या खोजाच्या हवाली औरंगजेबाने आपल्या बापाला सुपूर्द केले होते. शहाजहानच्या आसवाबखान्याचा दरोगा ख्वाजा मामूर मेला तेव्हा मुतमदने आसवाबखान्याला चक्क मोहरा ठोकल्या. दुसरा दरोगा नेमला जाईपर्यंत दिवसाला 5-25 जामे बदलणाऱ्या शहाजहानने अंगावरच्या एकाच जाम्यावर दिवस काढले. या सगळ्यावर कडी केली होती औरंगजेबाने. दारा शिकोवच्या जनानखान्यातील शहाजहानच्या आसऱ्याला आलेल्या गायिका गणिका त्यांनी दिल्लीला आपल्या जनानखान्यासाठी पाठवून द्या असे पत्र आंधळ्या अब्बाजानला लिहिले होते. हे सगळे भोगून शहाजहानने एका संध्याकाळी आपला देह लाल किल्ल्यात ठेवला.
हे सारे अघटित नवीन होते. ताजमहालाचा अरसपानी चिरांचिरा कसा रेखीवपणे एकमेकावर उभा होता, पण त्याच्या निर्मात्याचा खुद्द शहाजहानचा शरीराचा चिरांचिरा फाकळून निघाला होता. तो शांतपणे चंदनी शवपेटीत तसाच विश्रांती घेत होता. शहेनशहाची काय आणि साध्या हाशमाची काय, हयातीची बाकी शेवटी शून्यच असते. फोंड्याहून माघार घेतलेले शिवाजीराजे मिर्झा राजाला विजापूर जवळच्या गोटात भेटून राजगडावर आले. या भेटीत मिर्झाने राजांच्या गळ्यात सगळ्यात मोठा खोडा टाकला होता. औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाचे निमित्त करून त्याने राजांना संभाजीराजांच्या सह आग्रा दरबारात पेश करण्याचा सल्ला दिला. हे वरचे कारण होते. मनातून मिर्झा चरकला होता. विजापूरला कुतुबशाहीने 50,000 घोडदळाची मदत केली होती. राजांचा उजवा हात नेताजी फुटून विजापूरला मिळाला होता. त्यात खुद्द राजेच विजापूरला सामील झाले तर आपली धडगत नाही या शंकेने मिर्झाने औरंगजेबाला पत्रे पाठवली. शिवाजीराजांना शंभूराजांच्या सह आग्रा दरबारी बोलावून घेण्याचा मनसुबा बनवून आणला. आला हजरत औरंगजेब रजामंद झाला तर राजांना त्या दरबारात दख्खनची सुभेदारी देईल असा मिर्झाचा अंदाज होता. काही दिवस पडती घेऊन ती स्वीकारणे याशिवाय राजांना तूर्त मार्ग उरला नव्हता. काही चांगले हाताशी लागेपर्यंत हातात आले असलेले कमी चांगले न सोडणे हे राजकारणात शहाणपणाचे ठरते. राजांनी दरबारी जायचे मान्य केले होते. आग्र्याला जाण्यापूर्वी सरलष्कर पदाची मोकळी जागा योग्य आसामीच्या हवाली करणे भाग होते. त्यासाठी राजांनी सदर बोलावली. सदरेत जाण्यापूर्वी राजांकडे संभाजीराजांनी भीत नेताजींबद्दल चौकशी केली. आबासाहेबांनी असा निर्णय तडकाफडकी का व कसा घेतला याबद्दल संभाजीराजे हैराण होते. राजांनी दिलेले उत्तर शंभूराजांना नीट आकलन करता आले नाही, फारसे पटलेही नाही. राजे म्हणाले होते, ही फौजी शिस्त आहे, योग्य वेळी ध्यानी येईल. भरल्या सदरेत राजे संभाजीराजांना घेऊन दाखल झाले. रिवाजाप्रमाणे भंडाऱ्याची बरडी सदर बैठकीत फिरली. मुजुमदार निळोपंत, सरलष्कर पदाचा पेहराव, लाल कंगणी पगडी, जरी नक्षीच्या म्यानाची तलवार असा साज असलेली सरपोसांनी झाकलेली तबके ज्योत्यावर सिद्ध ठेवून राजांच्या उजव्या तर्फेला उभे राहिले. नेताजींच्या कडू आठवणींची इंगळी राजांच्या काळजाला क्षणभर डसून गेली. सदरेत भयान शांतता होती. मंडळी, आम्ही बादशहाच्या भेटीला उत्तरेत जाणार आहोत. राजांना एवढेच बोलताना भरून आल्यासारखे झाले. स्वतःला सावरून ते एकलगीने म्हणाले, रीती पडलेली सरलष्करपणाची जिम्मेदारी आम्ही कुडतोजी गुजरांच्या खांद्यावर टाकण्याचे योजले आहे. कुडतोजी, असे सामने या. कुडतोजी राजांच्या बैठकीसमोर आले. अदब मुजरा करून सावरल्या अंगाने उभे राहिले. राजे बैठकीवरून उठले. निळोपंतांनी पेश केलेल्या तबकातील शेला चोणा त्यांनी कुडतोजींच्या खांद्यावर चढवला. त्यांच्या कमरेला तलवारीचे बंद आवळले. कुडतोजींनी आपल्या डोकीवरची पगडी काढून हाती घेतली. राजांनी तुरेबाज लाल कंगणी पगडी उचलून ती कुडतोजींच्या मस्तकावर चढविली. सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून कुडतोजी गुजर आमच्या फौजेचे सरलष्कर, आम्ही त्यास प्रतापराव ही खिताबत बहाल करतो आहोत. राजांनी कुडतोजींना उरफेट दिली. ती घेताना ना कुडतोजींना ना एकाही सदरकऱ्याला कळले की राजांच्या उरात कसले कळ दाटून आले आहेत. त्यांनी कुडतोजी आमच्या फौजेचे सरलष्कर असे थांबून म्हटले होते. श्रींच्या राज्यांचे सरलष्कर असे म्हटले नव्हते. राजांचा शब्द कान देऊन ऐकण्याचा सराव झालेल्या संभाजीराजांना मात्र ते जाणवले. बैठकीवर बसल्या बसल्या ते कुडतोजींच्या डोक्यावरील कंगणी पगडीतील तुऱ्याकडे बघत राहिले. त्यांच्या मनात विचारांचा तुरा डुलला. नेताजी काका, झाले तसे तुम्ही आमच्या महाराज साहेबांना पारखे होऊ नका, त्यांच्या मनावेगळी गोष्ट करू नका. सदर उठली. सदरकरी चौकाबाहेर पडू लागले. त्या सगळ्या सदरेला कल्पना नव्हती की औरंगजेब दिल्लीहून आग्र्याला आला होता आपल्या मृत बापासाठी जियारत पढायला. संभाजीराजांच्या सह राजे उत्तरेत जाणार ही खबर मुलुखभर पसरली. आदिलशाही, कुतुबशाही, सिद्दी, इंग्रज, फिरंगी ह्यांच्या दरबारी मुत्सद्यांनी स्वतःशी खुणगाठ बांधली. आता शिवाजी खरोखरच संपला. शिवाजीच्या रूपाने आता नवा मिर्झा राजे तयार होईल. निवडक लोकांनिशी मावळात फिरून राजांनी आपल्या ताब्यातील गडकोटांची बंदिस्ती नजरेखाली घातली. जिजाऊ साहेबांनी केशव भटांना खलिता देऊन पिलाजीरावांच्याकडे शृंगारपूरला धाडले. आमच्या नाथसूनबाईंना संगती घेऊन तुरंतीने गड जवळ करणे असा सांगावा खलित्यात लिहिला होता.
राजांच्या सदरेवरचे नेक सल्लागार सुचेल तसा सल्ला राजांना देत होते. मासाहेब धीराच्या गोष्टी सांगत होत्या, पण स्वतःशीच शंका यावी असा बिकट बाका प्रसंग राजांच्यावर आला होता. मोठ्या उमेदीने रायरेश्वराच्या श्रींच्या राज्याची आणभाक राजांनी घेतली होती. मावळ माणसांवर उधळून टाकावी म्हणून मोठ्या भक्तीने त्यावेळी भंडाऱ्याची मूठ भरून घेतली होती. आज त्या मुठीत सगळ्या स्वप्नांची झालेली माती बघून स्वतः राजेच सुन्न झाले होते. राजांना या सगळ्यांचाच एक जाब एकाच पायी विचारता येणार होता, आदिशक्ती जगदंबेच्या. जेव्हा जेव्हा विचार करून मेंदूंचे टाके उसू बघत होते, तेव्हा तेव्हा राजे आपले मस्तकच त्या मेंदूनिशी नेऊन जगदंबेच्या चरणांवर ठेवित होते. जिथे माणसाच्या मर्यादा संपतात तिथून आदिशक्तीचे सामर्थ्य सुरू होते. संभाजीराजांना घेऊन राजे प्रतापगडे चालले जगदंबेच्या दर्शनाला. बरोबर प्रतापराव, प्रभाकर भट, मोरोपंत, आनंदराव अशी मंडळी होती. जावळी खोऱ्यातील प्रतापगडची चढण चढून पालखी पायथ्याशी आली. इथून जनीचा टेंबा हे अफजल बेटीचे वळण स्पष्ट दिसत होते. त्या वळणावर पांढऱ्या पत्थराची राजांनी बांधून घेतलेली अफजलची कबर राजांना दिसली. केवढे तरी विचित्र दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर क्षणात तरळून गेले. त्या कबरीवर मिर्झा राजे उभा होता अफजलच्या वेशात. त्याच्या हातात केवढी तरी मोठी वाघनखे होती. ती मुठीत बेमालूम छापवीत हात उंचावून तो गोड हसत म्हणत होता, आईये राजा साहेब, घबराईये मत. राजांच्या जीवाची घालमेल झाली. जगदंब जगदंब पुटपुटत राजांनी पालखीत शेजारी बसलेल्या संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवला. पालखी केदारेश्वराच्या मंदिरासमोर आली. शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी स्वाऱ्या पालखी उतार झाल्या. संभाजीराजे मंदिराच्या दगडी उंबरठ्याजवळ आले. वाकून राजांनी उंबरठ्याला कोटे भिडविली आणि त्यावरील कोरलेले नकसकाम बघताच राजे तेथेच थांबले. तीच 9 पाकळ्यांची धर्मचक्रे आणि तेच जबडा विस्तारलेले वाघाचे शीर राजांना दिसत होते. कापराच्या वड्या पेटताना सरसरून याव्यात तसे राजांचे उभे अंग क्षणात सरसरून आले. जामा काखेत दाटून आला. ताठ खडे होत राजांनी केदारेश्वराचा उंबरठा ओलांडला. आतल्या घुमटातील घंटेचा गाभा भरून टाकणारा टोल दिला. समोरच्या शिवलिंगासमोर गुडघे टेकून हात जोडले. डोळे मिटले. त्यांचे ओठ काहीतरी पुटपुटत होते. तो शिवाशी चाललेला शिवकर असा गूढ संवाद होता. राजांनी डोळे उघडले. समोरच्या नितळ शिवलिंगावरचे एक बिल्वपत्र उचलले. राजांनी उचललेल्या त्या बिल्वपत्राला 2च दळे होती. मधले दळ गायब झाले होते. हत्तीच्या बिल्वपत्राकडे एक नजर बघून राजांनी ते तसेच संभाजीराजांच्या हाती ठेवले. पालखी गड चढून जगदंबेच्या मंदिरासमोर आली. हातपाय धुवून राजे जगदंबेच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेशले. अंगावर धावून आल्यासारखी दिसणारी अष्टभुजा दुर्गा बघताच राजांनी गुडघे टेकले. हात जोडून मिटल्या डोळ्यांनी त्यांनी आपले मस्तक मूर्तीसमोर फरसबंदीवर टेकविले. त्यांच्या मिटल्या डोळ्यासमोर असंख्य पाजळले पोत नाचत होते. त्यांच्या तालावर मन फिरत होते. आई, आमचे हात बांधील झाले. कोण प्रसंग आणलास? तुझ्या तांडवात लेकरू पायांखाली येत आहे. आंबे, डोळे उघड. 10 दिशा अंधेरल्या पोत पाजळ. राजांचे मन कालवून कळवळत होते. मस्तक वर घ्यावे असे त्यांना वाटत नव्हते. त्यांच्या डाव्या बगलेला गुडघे टेकून बसलेले संभाजीराजे समोरच्या शस्त्रे उगारलेल्या उग्रदर्शनी जगदंबेकडे आणि राजांच्याकडे आलटून पालटून बघत होते. भवानी, आबासाहेब, मंदिर, पाजळलेले पोत, आपण सारे एक झालो आहोत असे संभाजीराजांना वाटत होते. बऱ्याच वेळाने राजांनी मस्तक वर घेतले. त्यांचे डोळे पाणावले होते. उठून समोर गाभाऱ्यात जाऊन राजांनी आपले मस्तक जगदंबेच्या चरणांवर ठेवले. संभाजीराजे दर्शन करून मंदिराबाहेर पडले. प्रतापगडाची तटबंदी, पहारे, मोर्चे नजरेखाली घालून दिवस उताराला लागताना राजांची पालखी गड उतरून पायथ्याशी आली. जनीच्या टेंब्याचे वळण आले. राजांची नजर अफजलच्या कबरीवर गेली, पण आता त्यांचे मन शांत होते. क्षणभरात त्यांच्या मनासमोर एक विचित्र दृश्य तरळून गेले. त्या कबरीवर आता अफजल उभा होता, पण त्याच्या अंगावरचा सगळा वेश राजपुती होता. मिर्झा राजासारखा मान मागे टाकून तो किंकाळत होता, लवा लवा दगा. राजांच्या कपाळावर स्पष्ट दिसणाऱ्या जखमेच्या व्रणाकडे बघत संभाजीराजांनी त्यांना विचारले, महाराज साहेब, इथंच तुम्ही खान जिवे घेतला होता? राजांच्या
कपाळीचा तो व्रण सय्यद बंडाने टोपावर केलेल्या वारामुळे उमटला होता. होय, इथंच शंभूराजे, राजे शांतपणे म्हणाले. पालखीचे भोई हातातील लाकडी थोपे मागे पुढे झुलवीत जनीच्या टेंब्याचे वळण मागे टाकीत होते. पालखी मागून प्रतापराव, मोरोपंत, आनंदराव घोड्यांचे कायदे आखडीत धीम्या चालीने उतरण उतरत होते. संभाजीराजे डोळे जोडून अफजलच्या कबरीचे पांढरे पत्थर एकटक बघत होते. उभे जावळीखोरे प्रतापगडाकडे बघत जगदंबेचा महिमा गात होते. आदिशक्तीचे कौतुक मोठे, भूत्या मज केले. राजगडावर संभाजीराजांच्या महालात मंचकावरच्या बैठकीवर एक पोरसवदा स्त्री खानदान बसले होते. पुतळाबाईंच्या खासगीकडच्या कुणबी दासीने त्याला महालात आणून सोडले होते. ती पोरबाई स्त्री महालभर आपली नजर फिरवीत होती. भिंतीला लटकलेली शस्त्र कुतूहलाने बघत होती. चौरंगावर निरनिराळ्या तबकात ठेवलेले सफेद केशरी टोप निरखित होती. मधूनच देव्हाऱ्यातील शिवलिंगाकडे बघत होती. आम्हास या मर्दाना महालात का आणून बसवले आहे, असे स्वतःलाच तिने विचारले. इतक्यात नवबत नगाऱ्याचा दुडदुडणारा आवाज तिच्या कानी आला. त्या रुखाने खिडकीच्या झरोक्याकडे तिने पाहिले. देव्हाऱ्यातील समयांच्या ज्योती मंद वारे झोताने क्षणभर थरथरून गेल्या. त्या पोरबाई स्त्रीने आपले वरवंट्याचे नेसू ठीक करीत पायातील तोड्यांकडे पाहिले. जगदंबेचे दर्शन घेऊन आलेल्या राजांची व संभाजीराजांची पालखी राजगड चढून बालेकिल्ल्यावर आली. जिजाऊ साहेबांचे दर्शन घेऊन दौडीने थकदिल झालेल्या संभाजीराजांनी आपल्या महालात पाऊल टाकले. कधी नव्हे ते महालात एकही दासी दिसत नव्हती. मस्तकीचा टोप तबकात उतरण्यासाठी संभाजीराजे चालत चौरंगाजवळ आले. टोप उतरण्यासाठी त्यांनी हाताच्या बोटांचा झोला टोपाला भिडविला आणि त्यांची नजर मंचकाकडे गेली. चांदीचे चमकीले तोडे त्यांना दिसले. मंचकावर कुणीतरी बसले होते. झटक्यात त्यांनी हात खाली घेतले. बसलेल्या व्यक्तीला निरखून पाहिले. ओळख पटत नव्हती. मान ताठ करीत त्यांनी मंचकाला सवाल केला. कोण बसले आहे आमच्या बैठकीवर? मंचकावरच्या स्त्री खानदानाने गडबडून जाऊन मान वर करून संभाजीराजांच्याकडे पाहिले. त्यांना बघताच ती स्त्री झटकन खाली पाय उतार झाली. गदका खेळताना गोमाजी बाबा आडवी धरीत त्या फरीसारखी ती गोल मुद्रा आणि समयांच्या प्रकाशात क्षणभर उजवून गेलेल्या टपोऱ्या डोळ्यांच्या दोन शुक्र चांदण्या बघताच खाशी संभाजीराजांची स्वारीच गडबडून गेली. चौरंगावरच्या टोपाकडे निरखून बघत त्यांनी अगोदर आपण आपल्याच महालात आलो आहोत याची नीट खातरजमा करून घेतली. तुम्ही म्हणत संभाजीराजे आले तसे झटकन पाठमोरे झाले आणि महालाबाहेर निघूनही गेले. धडधडत्या काळजाने ते स्त्री खानदानही लगबगीने महालाबाहेर निसटले. बाहेर पडताच बराच वेळ पायाच्या नडगीला ऋतून कचणारा तोडा वाकून त्याने अगोदर ढिला केला. आता कुठं जावं या पेचाने ते गोंधळून गेले. त्या होत्या येसूबाई. आपल्या आबांच्या बरोबर पिलाजींच्या बरोबर त्या राजगडी दाखल झाल्या होत्या. फाल्गुन शुद्ध नवमीचा दिवस फटफटला. गडपाखरे रानचाऱ्याच्या मागे कटोरे सोडून किलबिलत भरली. संभाजीराजांनी हमामखान्यात स्नान केले. लखलखीत जरी कोयरांचा निळाशार जामा, जरी किनाराची वेल फिरलेला मोती लगाचा सफेद टोप, बुट्ट्यांचा डाळिंबी मांडचवणा, कमरेला शुभ्र शेला असा खासा पेहराव परिधान करून ते रायाजी आणि अंतोजी गाडे यांच्या सोबतीत जिजाऊच्या महाली निघाले. शिवगंध रेखून घेण्यासाठी महाला जिजाऊ साहेब येईल त्या दासदासीला हरतऱ्हेच्या हुकूम तत्परतेने देत उभ्या होत्या. मध्येच त्या थांबत होत्या. स्वतःला पार हरवून देव्हाऱ्यात दिसणाऱ्या जगदंबेच्या मूर्तीकडे बघत होत्या. त्यांच्या दोन्ही बाजूंना संभाजीराजांच्या बहिणी होत्या. दगडबंद भिंतीला धरून सावरल्या पदराच्या पुतळाबाई उभ्या होत्या. त्यांच्या बगलेला हातात एक तबक घेऊन धाराऊ अदब धरून खडी होती. त्या दोघींच्या मध्ये कुणासच सहजी दिसू नये अशा बेताने येसूबाई अंगचोरीने उभ्या होत्या. येसू, अशा पुढे या. जिजाऊंनी येसूबाईंना साथ घातली. येसूबाई क्षणभर भांबावल्या, रेंगाळल्या. त्या शब्दातील मायेने मग अदबीत पुढे झाल्या. आपल्या नणंदांच्यात जमवून घेत खालच्या मानेने त्यांच्यात मिसळून उभ्या राहिल्या. संभाजीराजे महालात प्रवेशले. पाठोपाठ रायाजी, अंतोजी आत आले. साऱ्यांनी जिजाऊ पुतळाबाईंना अदबीचे त्रिवार मुजरे केले. मंद चाली जिजाऊ पुढे आल्या. संभाजीराजांना बघताच त्यांच्या काळजात केवढे तरी कल्लोळ उमळून आले.
केवढं केवढं भोगलं यांनी या एवढ्याशा उमरीत. धाराऊनं यांना दुधास लावलं. 2 वर्षाचे असताना यांच्या आऊसाहेब यांना पारख्या झाल्या. रजपुतांच्या गोटात हे साऱ्यांसाठी ओलीस राहिले. गुडघे टेकून यांनी फरमान घेतलं आणि आज उत्तरेकडे चालले. कशी झेपणार यांना या कामगिरीच्या दिवसात एवढी दूरची परमुलखाची वाटचाल. कटे भिवरीच्या वेलीने तुळशीचे रोपवैभव झाकाळून जावे तसे जिजाऊंचे मन भरून आले. पुढे होत संभाजीराजांनी आऊसाहेबांच्या पायांवर डोके ठेवले. थोडा वेळ ते तसेच थांबले. त्यांच्या मनी येऊन गेले. केवढा फेर आहे मान टाकून फरमान घेण्यात आणि आऊसाहेबांच्या पायांवर डोकं ठेवण्यात. उठा. आऊसाहेबांचा आवाज घोगरला. झुकून वारे झुळकीने रान मोगऱ्याच्या कळ्यांचा सुगंध उचलावा तसे जिजाऊंनी त्यांना अलगद वर घेतले. मागे न बघताच त्यांनी धाराऊ अशी यात फरमावली. संभाजीराजांच्याकडे बघताना गंधाचे तबक पेश करायला विसरलेल्या धाराऊंच्या हातातील तबक थडथडले. जी म्हणत ती सावरून झटक्याने पुढे झाली. हातीचे तबक तिने आऊसाहेबांच्या समोर पेश केले. जिजाऊंनी तबकातील गंध अष्टगंधाच्या कुप्या निरखल्या. संभाजीराजांनी कपाळवर उठून डोळे मिटले. जिजाऊंनी पितळी सरशी कुप्यात डुबविली. ज्या संकेताने, ज्या हळुवार हात कसबाने आदिशक्ती जगदंबेने आभाळाच्या नितळ निळ्या पटलावर सूर्यचंद्र रेखले असतील तसे त्यांनी 2 दळी शिवगंध संभाजीराजांच्या नितळ कपाळी रेखले. आपणच रेखलेल्या त्या शिवगंधाकडे टक लावून बघताना जिजाऊंना कधी नव्हे तो एक अपूर्व कौल जाणवून गेला. आपण शिवभक्त शंभूराजे. सुखदुःखाचे हे 2 पट्टे शिवानेच आपल्या कपाळी रेखून टाकले आहेत. भार त्याचा आहे. पाठ राखण करणार तोच समर्थ आहे. जिजाऊंनी शांतपणे हातीची सरशी तबकात ठेवली.